प्रभादेवीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर आणि स्थानिक यांच्यामध्ये वाद रंगलेला बघायला मिळतोय आणि निमित्त ठरलंय तर समाधान सरवणकर यांनी तिकडे जी शाखा तात्पुरती बांधलेली होती त्यावरून हा विरोध झालेला आहे। प्रभादेवीमधल्या साई सुंदर इथल्या इमारतीमध्ये समाधान सरवणकर यांनी बांधलेल्या शाखेवरनं हा वाद झालेला पाहायला मिळाला। या बांधकामाला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने स्थानिक जमलेले। दरम्यान समाधान सरवणकर अरेरावीची भाषा करतायत असा आरोप स्थानिकांनी केला। सुंदर नगर पेठेचा मी सेक्रेटरी आहे। इथे माझी बिल्डिंग आहे, बिल्डिंगचा अध्यक्ष आहे आणि सर्व कमिटी मेंबर आहे। आम्हाला ती शेड नको होती कारण फायर ब्रिगेडचा जाण्याचा रस्ता आहे। हा मनमानी करून स्वतःच्या कार्यकर्त्यांसाठी तो शेड बांधत होता। ज्यावेळी आम्ही त्यांना इज्जतमध्ये सांगितलं की तुम्ही शेड बांधू नका, स्थानिक रहिवाशांना त्रास होईल म्हणून, तर त्यांनी आम्हाला डायरेक्ट उकडायची वार्ता केली। तुम्ही काय माझी उकडायची उकडा। आता जेव्हा आम्ही तर कुठल्या पक्षाला इन्व्हॉल्व नव्हतं गेला, परंतु त्यांचे एवढे भाराभर लोक आल्यानंतर सुद्धा हे पळाले येते। त्याच्यात हिंमत होती तर समोर येत आम्ही स्थानिक उतरलेलो आहे तिथे। कोणालाही जमणार नाही त्याच इमारतीमध्ये मी जिम बांधून दिलेली आहे माझ्या निधीतनं व स्वखर्चातनं। काही निधी वापरला, काही स्वखर्चातनं मी आज त्यांना जिम देखील बांधून दिलेली आहे। त्याच्यामुळे त्या इमारती माझे अनेक काम आहेत, फक्त इच्छुक खूप झालेले आहेत आता निवडणुकीत। त्याच्यामुळे आम्ही काहीतरी करतोय हे मातोश्रीवरती दाखवायचं आहे, त्यासाठी तिकडे कोणी त्यांना विचारत नाही। फक्त आता कसं इमारतीचा विषय करून 50 लोक गोळा करणं हे त्यांचं चालू आहे आणि अशा प्रकारे हा विषय होता। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी तिजोरीच्या चाव्यांवर एक वक्तव्य केलं होतं जे चांगलंच चर्चेत आलेलं होतं, ज्याच्यामध्ये मित्रपक्षांसोबतच विरोधकांनी देखील त्यांच्यावर टीका केली।